गेल्या आठवड्यात अचानक होर्डिंग्ज, अनधिकृत होर्डिंग्ज हटवण्याची मोहीम महानगरपालिका, अतिक्रमण विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त विद्यमानं राबवण्यात आली। या कामामुळे कौतुकही झालं, पण त्यात झालेला सावत्रपणाही नागरिकांच्या लक्षात आला आणि पुन्हा असंच सावत्रपणाचं, डोळेझाकपणाचं उदाहरण समोर आलंय। हा आहे रामायण बंगला, माननीय महापौरांचं निवासस्थान। या बंगल्याच्या भिंतीला लागूनच हे मोठं जाहिरातीसाठीचं होर्डिंग लागलेलं तुम्ही बघू शकता। या होर्डिंगकडे महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांचं दुर्लक्ष का, असा आश्चर्यमिश्रित प्रश्न नागरिकांना पडलाय। जरीकाठ या भव्य दालनाच्या प्रमोशनला महापालिकेकडून विशेष सवलत देऊन सहकार्य करण्यात आलं का? या दालनाला सूट का? या दालनाचे मालक तथा भागीदार राजकीय पक्षाशी संबंधित असल्यामुळे महापालिकेनं डोळेझाक केली का, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत। संविधान न्यूज, नाशिक।